वन निवासींच्या पिकांच्या नासाडी प्रकरणी दोषी वनाधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना यशवंत क्रांती संघटनेचं निवेदन. निलंबन आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी. न्याय न मिळाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा. चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाडा आणि भुदरगड तालुक्यातील मेघोली धनगरवाडा येथील वननिवासी धनगर बांधवांच्या उभ्या पिकांच्या कथित नासाडी प्रकरणी दोषी वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गारगोटी इथं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं. निवेदनात वनविभागाने कोणतीही पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस न देता वननिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. अनेक गरीब आणि अशिक्षित वननिवासींचे वनहक्क दावे अद्याप प्रलंबित असताना त्यांना न्याय देण्याऐवजी प्रशासनाकडून दडपशाहीचं धोरण अवलंबलं जात असल्याचंही शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. यावेळी संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, वनहक्क कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि प्रलंबित वनहक्क दावे विशेष मोहिमेद्वारे निकाली काढून वननिवासींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर यांनी निवेदन स्वीकारून संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कायदेशीर चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं देण्यात आली. दरम्यान या प्रकरणात लवकर न्याय मिळाला नाही आणि दोषी वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई झाली नाही तर यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं तीव्र लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी दिला. या शिष्टमंडळात धुळू मालू यमकर, लक्ष्मण धोंडीबा गावडे, देवबा विठ्ठल कस्तुरे, विठ्ठल धुळू अडुळकर, बिरू बाबू कस्तुरे, रमेश धुळू अडुळकर, गंगाराम धोंडीबा गावडे, धुळाप्पा सोनबा गावडे, रमेश सोनबा गावडे, जानबा धोंडीबा गावडे, नागेश विठोबा बिचुकले, झिमदेव विठोबा बिचुकले, विठ्ठल बाबू कस्तुरे, भागोजी सयाजी गुंडरे, बाबू सयाजी गुंडरे, जानबा बाबू गावडे, जानू धोंडीबा गावडे, विठ्ठल सिद्धू थोरवत, तानाजी बाबू कस्तुरे, नवलू बाबू कस्तुरे, रमेश बाबू कस्तुरे, रमेश नवलू कस्तुरे, देवबा भागोजी कस्तुरे, धोंडीबा सिद्धू मलगोडा, जनू बाबू गावडे, कोंडीबा गंगाराम कात्रूड, श्रावण बाबू पटकरे, बाबू तातोबा पटकरे, मानू तातोबा पटकरे, बाबू बिरू पटकरे, सगू जनू कात्रूट, सुनील सगू कात्रूट, विठ्ठल नवलू एडगे, भागोजी लक्ष्मण मलगोडा, लक्ष्मण विठू मलगोडा, राजेंद्र बिरू बोडके, धोंडीराम सिद्धू मलगोडा, भागोजी बोडके, रामचंद्र विठोबा पिंगळे, अरुण बाबूजी फोंडे, बयाजी वरक यांच्यासह वननिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.